पुण्यामध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार। बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन गुले, सिद्धार्थ सुनावणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। फरार मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत। बीड हत्या प्रकरणामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सुई मुंडेंच्या बाजूने। चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, धस यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही। देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा। मनोज जरांगे कोण, जो रस्त्यावर फिरून देणार नाही? मनोज जरांगेंच्या घरचे रस्ते नाहीत। मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याला सदावर्तेंचं उत्तर। मनोज जरांगेंच्या डोक्यामध्ये फरक पडला आहे, ते वैफल्यग्रस्त झालेत। धनंजय मुंडेंना फिरू न देण्याच्या जरांगेंच्या वक्तव्यावर आशिष जयस्वाल यांची टीका। मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो। सुरेश धस यांचा हल्लाबोल। वाल्मिक कराडवर मुक्का लावण्याची मागणी। आका म्हणणारे कधी धनंजय मुंडेंची बरोबरी करू शकत नाहीत। सुरेश धसांच्या आरोपांना गुणरत्न सदावर्तेंचं प्रत्युत्तर। विष्णू साठे हाच आका आणि तो आधीपासूनच तुमच्याकडे। आरोपींच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। तर आरोपींनी गुन्हा करताना कोणतं हत्यार वापरलं हे रेकॉर्डवर नाही, वकिलांची माहिती। आकाचा नेता धनंजय मुंडे आहे आणि त्याचा राजीनामा घ्या। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नेते नरेंद्र पाटील यांचा हल्लाबोल। अजितदादांनी आपल्या नेत्याला मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे, अशीही मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटणार नाही। आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हीच सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी। आरोपींना पश्चाताप नाही, तर त्यांनी देशमुखांची हत्या एन्जॉय केली। पोलिसांनी केस कोर्टामध्ये माहिती दिली। बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टर माइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल। तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी। अजितदादांनी कोणताही वादा केला नाही, दोषींवर कारवाई होईल असं दादांनी सांगितलंय। राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांचं सुरेश धस यांना प्रत्युत्तर। धनंजय मुंडे स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा। पापाचा घडा भरला म्हणून हे सगळं बाहेर आलं। खासदार संजय जाधव यांचा हल्लाबोल। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा। गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी। डॉक्टर वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली। तपासामध्ये नवा खुलासा। वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश। बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन उघड। वाल्मिक कराडपाठोपाठ इतर आरोपींनाही पुण्यातून अटक। धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे, जरांगेंकडून पुणे कनेक्शनबाबत सवाल। सरेंडर वेळी वाल्मिक कराडनं माझ्या गाडीमध्ये लिफ्ट मागितली। स्कॉर्पिओ मालक आणि धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता शिवलिंग मोराळेंचा अजब गजब दावा। वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडून धोका। कराडला संपवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न सत्तेमध्ये बसलेल्यांचा असू शकतो। वडेट्टीवारांकडून भीती व्यक्त। पुण्यामधील मास्टर माइंड कोण असा शब्द वापरला नाही। सरकारी वकिलांचा कोर्टामध्ये युक्तिवाद। आरोपी सुदर्शन गुलेंसह सहकाऱ्यांवर मुक्का लागण्याची दाट शक्यता। बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार। राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला। उद्या सकाळी 10:30 वाजता भेट होणार। बीड हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच मास्टर माइंड। सर्व कारवाईला उशीर का होतोय? मुख्य आरोपींच्या अटकेनंतर संदीप क्षीरसागर यांचा सवाल। बीड हत्या प्रकरणामधील आरोपींची नार्को टेस्ट करा। सरकारमधील कोणत्या मंत्र्याचा सहभाग आहे हे कळेल, मनोज जरांगेंची मागणी। आरोपींना पकडल्यानं पोलिसांचं कौतुक। हत्या प्रकरणाचं सर्व कनेक्शन पुण्यातच का? खासदार बजरंग सोनावणेंचा सवाल। पुण्यामध्ये आरोपींचा अड्डा आहे का? सोनावणेंचा सवाल। आरोप सिद्ध झाल्याशिवाय चर्चा करणं योग्य नाही। कोणाचा अदृश्य हात आहे असं सिद्ध झालं तर कारवाई झाली पाहिजे। मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी एसआयटी टीममध्ये। आमदार सुरेश धस यांचा आरोप। एसआयटीमधील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। कुणाचंही मंत्रिपद जाऊन मला मिळावं अशी कधीही इच्छा नाही। मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी केली नाही। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीमध्ये महिनाभरात कुणाची ना कुणाची विकेट जाईल, त्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य। छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल। भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू। प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। मला माहिती नाही भुजबळ नाराज आहेत, त्यांना
जायचं तिथे त्यांनी जावं. पक्षानं त्यांचे पुष्कळ लाभ केलेले आहेत, मात्र तो त्यांचा निर्णय आहे. ते योग्य निर्णय घेतील. मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा. कोकणामधल्या निकालावरून बैठकीमध्ये खडाजंगी. तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीमध्ये वक्तव्य. राजन साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं खापर फोडलं. उद्धव ठाकरेंसमोर साळवींनी वाचला तक्रारींचा पाढा. विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाहीत का, ठाकरेंचा सवाल. मतदारसंघातील लोकांच्या भावना उद्धव ठाकरेंना सांगितल्या. ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. ज्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यामध्ये गेलं त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं. संजय राऊतांचा आशिष देशमुख यांच्यावर हल्लाबोल. राजकारणामध्ये काहीही शक्य. ठाकरे परत आले तर नवल नाही. मवियातील 3 पैकी 2 पक्षांची देवाभाऊंसोबत येण्यासाठी चुरस. भाजपा आमदार आशिष देशमुखांचं सूचक वक्तव्य. पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता. 80% जागांवर एकमत तर काही जागांवरून 3ही पक्षांमध्ये रस्सीखेच. फडणवीसांचं नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासह 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टामध्ये आव्हान. पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची मागणी. येत्या 10 दिवसांमध्ये भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. 29 उमेदवारांची घोषणा. पहिल्या यादीमध्ये केवळ 2 महिला उमेदवारांची घोषणा. आमदार अर्जुन खोतकरांच्या विरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयामध्ये याचिका. खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. याबाबत औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच. पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंबानं एकत्र यावं, छगन भुजबळांचं वक्तव्य. मधाचे गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनामध्ये चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. धुळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं प्रकरण. महिलेचं जॉईंट अकाउंट असल्यानं मुलाच्या खात्यामध्ये योजनेचे पैसे आले. धुळ्याच्या नकाने गावातील महिलेनं लाडकी बहिणीचे पैसे परत केले. एकाच महिलेनं 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहिणी किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. माणिकराव कोकाटेंचं आवाहन. आम्हाला निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीची गरज होती. अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. कोणतीही सरसकट अर्जाची फेर छाननी सुरू नाही. सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचे चुकीचं वृत्त प्रसिद्ध. महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंचं ट्विट. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजना आणि कृषी सन्मान योजनेचे उद्देश पूर्णतः भिन्न. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आमचं सरकार आलं. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती. लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल. विजय वडेट्टीवारांची टीका. मंत्र्यांमध्ये कोणाला गाडी तर कोणाला बंगला नाही. मला न मागता ज्ञानेश्वरी बंगला मिळाला. मी सांगेल तो आदेश आणि बोलेल तो कायदा आहे. राम शिंदेंचं वक्तव्य. राम शिंदेंनी विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार. कार्यक्रमाला भाजपचेच 4 आमदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजारानं उपचारादरम्यान मृत्यू. गोरेगाव पूर्व इथल्या शिवधाम स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार. भिवंडीमध्ये बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यामध्ये सोडून गेले. मुंबईमध्ये मराठी तरुणावर पुन्हा अन्याय. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको. राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं. मराठी येत नाही, हिंदीमध्ये बोला म्हणत मराठी तरुणाची गळचेपी. ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेंनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारला. महाराष्ट्रामध्ये धंदा करणार आणि मराठी माणसाला नोकऱ्या देणार नाही. ठाकरे गटाचा मालकाला दणका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धर्मवीर आनंद दिघे चषक स्पर्धेला हजेरी. क्रिकेटच्या मैदानामध्ये बघायला मिळाली शिंदेंची फटकेबाजी. महाडमधल्या अपघातामध्ये मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार. तर महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात बैठक घेणार. मंत्री भरत गोगावलेंची महाड अपघातावर प्रतिक्रिया. चोपडा तालुक्यामध्ये रस्त्याच्या दुरवस्थेवरून आमदार चंद्रकांत सोनवणे आक्रमक. महामार्गाची दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदाराला तुम्ही दंड केला का? राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना सुनावलं. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्यावरून व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस. आयटी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून नोटीस. व्यक्ती स्वातंत्र्यावर संविधानावर सरकार घाला घालतंय. सतीश आचार्य यांना नोटीस आल्यानंतर सरकारवर जितेंद्र आव्हाडांची टीका.
नांदेडमधील भाजप पदाधिकारी मोहन चव्हाण यांना निनावी चिठ्ठीद्वारे जीव मारण्याची धमकी. ठाकरेंच्या विरोधात का बोललास, आता तुझा अंत निश्चित. वजीराबाद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. जळगावच्या नशिराबाद टोलनाक्यावरून मंत्री संजय सावकार यांनी महामार्ग अधिकाऱ्याला धारेवर धरलं. 2 दिवसांमध्ये रस्त्याची समस्या मार्गी न लावल्यास टोल बंद करण्याचा दम. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा. कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार. 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी. पुण्यामधल्या मनसेच्या शिष्टमंडळानं मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. पुण्यामधल्या चांदणी चौकातील बांधकामातील त्रुटीसंदर्भात निवेदन दिलं. पुण्यामधल्या एफसी रोडवर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. वाहतूक कोंडीमुळे पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात. एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती पुण्याचा कार्यभार सांभाळणार. जितेंद्र हुडी पुणे जिल्हाधिकारीपदी तर पत्नी आंचल दलाल भारतीय पोलीस सेवेमध्ये आयपीएस आणि शेखर सिंह हुडी पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्तपदी कार्यरत. कोल्हापुरातील विशाळ गडावर अजूनही संचारबंदी. गडावर स्थानिकांच्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश नसल्यानं स्थानिकांची उपासमार. गडावरील अभयान शांतता दर्शवणारा व्हिडिओ समोर. उरणच्या 13 वर्षीय आर्य पाटीलनं पार केलं धरमतर ते कासा खडकपर्यंतचे 24 किलोमीटर सागरी अंतर. अवघ्या 5 तास 40 मिनिटं पोहून विक्रम करणारा ठरला पहिला जलतरणपटू. जळगावमधल्या छत्रपती संभाजी नाट्यगृहामध्ये सुरू बालगंधर्व संगीत महोत्सवामध्ये कथ्थक नृत्याविष्काराची रसिकांना ठरली पर्वणी. शिंजिनी कुलकर्णी आणि अनिरुद्ध आयठल यांनी जिंकली रसिकांची मनं. जळगावच्या जिल्हा नियोजन भवनामध्ये पार पडली दिशा समितीची बैठक. मंत्री रक्षा खडसे यांच्यासह खासदार स्मिता वाघ यांची विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरून नाराजी. अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. नंदुरबारच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीला वेग. आतापर्यंत 71,000 क्विंटल कापसाची आवक. कापसाला मिळणारा 7,521 रुपये हमीभाव वाढवून देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या दुसऱ्या टप्प्यातील 98,000 घरकुलांच्या यादीला मंजुरी. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत लवकरच कामांना सुरुवात होणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वातावरणातल्या बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. 10 दिवसांपासून रब्बी हंगामातील पिकांना फटका. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाफेड खरेदी केंद्र नोंदणी सुरू. सोयाबीन, मूग आणि उडदाची खरेदी केली जाणार. 15 जानेवारीपर्यंत नाफेड केंद्रावर नोंदणी करण्यासाठी मुदत. धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटलांनी केली व्यापारी संकुलाची पाहणी. संकुलातील समस्यांची पाहणी करण्यासंदर्भात व्यापाऱ्यांनी दिलं होतं निवेदन. लवकरच समस्यांवर तोडगा काढण्याचं आयुक्तांचं आश्वासन. धुळ्यामधल्या जुनवणीमध्ये कडधान्य पिकांची काळजी घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा. तालुका कृषी कार्यालयाचा पुढाकार. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील मार्गदर्शन. धुळे तालुक्यामधल्या देवभाने शिवारामधल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बहरली डेझी फुलं. डेझी फुलांना 70 ते 80 रुपये किलोचा भाव. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या किसान विद्या प्रसारक संस्थेचा व्यंकटेश क्रीडा महोत्सवाला 50 वर्ष पूर्ण. 3 दिवसीय क्रीडा महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाचं आणि स्पर्धांचं आयोजन. धुळे शहरामध्ये मंत्री जयकुमार रावळांसह 4ही आमदारांचा कार्यकर्त्यांकडून सर्वपक्षीय सत्कार. मंत्रिपद मिळाल्यानंतर रावळ पहिल्यांदाच धुळ्यामध्ये आल्यानंतर जोरदार स्वागत. संदीप नाईक प्रतिष्ठानकडून तुर्भे इथल्या डॉक्टर डी.व्ही. सामंत विद्यालयामध्ये एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ. गणेश नाईक यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या उपक्रमाचं यंदा 26व्या यशस्वी वर्षामध्ये पदार्पण. सिंधुदुर्गमधल्या कुडाळच्या पिंगुळी इथल्या संत राऊळ महाराजांच्या